कोणीतरी करतंय म्हणून यूट्यूब क्षेत्राकडे आपण वळायचं नाही हे मी नेहमी तुम्हाला सांगत असते। यूट्यूबकडे वळण्याचा किंवा यूट्यूब क्षेत्रामध्ये काम करण्याचा सर्वस्वी निर्णय हा तुम्ही स्वतः घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला काही गोष्टी तपासून पाहायच्या आहे की खरंच आपण इथे टिकू शकतो का, कारण की जेवढं तुम्हाला सोपं वाटतं तेवढं यूट्यूब क्षेत्र देखील सोपं नाही आहे। कारण की एक यूट्यूब चॅनल तयार करायचं, त्यावरती सबस्क्रायबर बेस वाढवायचा, त्यानंतर मॉनिटायझेशन प्रोसेससाठी जे 4000 घंटे लागतात किंवा जे व्ह्यूज लागतात ते कंप्लीट करणं हे वाटते तितकं सोपं नाही आहे। जे काही नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांनाच ही गोष्ट समजू शकते। मीही या गोष्टीमधून गेलेली आहे। खरंच सांगते, वॉच टाईम अक्षरशः पूर्ण होत नाही। वर्षभर सारखं आपल्याला प्रयत्न करावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन आपलं वॉच टाईम जे आहे ते पूर्ण होत असतं। वॉच टाईम जरी पूर्ण झाला तरी त्यानंतर सुद्धा आपल्याला डॉलर्स कंप्लीट करावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन आपली फर्स्ट पेमेंट येत असते। आणि दर महिन्याला आपल्या चॅनलवरती व्ह्यूज येणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे असं नाही आहे की कोणाकडून तरी तुम्ही पैसे देऊन मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट करायचं जर ठरवलं तर ते तुम्ही करू शकता। ते काय तुम्हाला तुमचं मॉनिटायझेशन पूर्ण करून देतील, पण त्यानंतर थोडीच ते तुम्हाला मदत करणार आहेत। त्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज लागणारच आहेत। लोकांनी तुमचे व्हिडिओज बघणं फार गरजेचं आहेच, मग तेव्हाच तुमचे डॉलर्स बनतील, नाहीतर नाही बनणार। मग उगाच यूट्यूब चॅनल चालू करायचं, त्यावरती मेहनत करायची आणि त्यानंतर परेशान होऊन नंतर यूट्यूब चॅनल सोडायचं, हे सर्व करायचं असेल तर यूट्यूब चॅनलकडे तुम्ही वळू नका, या क्षेत्राकडे वळू नका असंच मला स्पष्ट सांगायचं आहे। डिमोटिवेट करण्याचा माझा काहीही उद्देश नसतो, पण जे खरं आहे तेच मी सांगत असते तुम्हाला, कारण की माझे स्वतःचे अनुभव मी तुमच्यासमोर मांडत असते। आता तुम्ही म्हणसाल की यूट्यूब क्षेत्र एवढं अवघड आहे तर तुम्ही का सोडत नाही? हे बघा, माझी लहान मुले आहेत, घरातून बाहेर जाऊन जॉब करणं मला आता तरी शक्य नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणू शकता की माझ्याकडे पर्यायच नाही आहे। यूट्यूब हे एक छान पर्याय मला वाटला म्हणून मी तो निवडलेला आहे। आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे मला ना फार आवड आहे आणि व्हिडिओज क्रिएट करण्याची, नवीन नवीन गोष्टी शिकण्याची मला फार आवड आहे। आणि जेव्हापासून मी यूट्यूब क्षेत्रामध्ये काम करते तेव्हा बरीच अशी इम्प्रूव्हमेंट मला स्वतःमध्ये जाणवत आहे काही गोष्टींची। त्यामुळे मला असं वाटतं की आपली आवड जपल्या जावी। आता मॉनिटायझेशन तर झालेलं आहे माझं, त्यानंतर अर्निंग जेव्हा होईल तेव्हा होईल, तो काय विषय मी जास्त विचार करत नाही। मला फक्त असं वाटतं की चला आपण काहीतरी करतोय ना, ह्याचं समाधान आपल्याला भेटते ना, हे खूप महत्त्वाचं आहे। आणि हळूहळू का असे ना माझ्यामध्ये भरपूर गोष्टीची सुधारणा आहे जी होत आहे, जी मला जो माझा एकदम आत्मविश्वास माझा पूर्णपणे डाऊन झाला होता, तो आत्मविश्वास माझा यूट्यूबमुळेच पुन्हा जो आहे तो वाढलेला आहे। त्यामुळे मी इथे काम करते असं आहे। तर पण काही जणांचं असं नसतं ना, काही जणांना कसं असतं, यूट्यूब क्षेत्र मध्ये काम करतात त्यांना पटकन असं वाटतं की आपल्याला यश मिळावं आणि पटकन इथे यश मिळत नाही। खूप संयमाने इथे काम करत राहावं लागतं, मग ते निराश होतात। मग इथे निराश होऊन मग ते यूट्यूब चॅनल बंद करतात। मग दुसऱ्याही क्षेत्रामध्ये जेव्हा ते पाऊल ठेवतात तेव्हा त्यांना एक प्रकारचं खचल्यासारखं वाटतं की आपल्याच्यानं हेही होत नाही आहे, तेही गोष्ट झाली नाही, आपल्याच्याने काहीच होणार नाही। ही एक निराशाजनक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते, एक प्रकारचा कमीपणा निर्माण होतो मनामध्ये की आपल्याच्याने काहीही शक्य नाही आहे। तर ती भावना तुमच्या मनामध्ये निर्माण नाही झाली पाहिजे। यूट्यूब क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर खूप संयमानं तुम्हाला इथे काम करत राहावं लागतं। वाटते तितकं सोपं नाही आहे। 4 मिनिटाचा व्हिडिओ जरी क्रिएट करायचा असेल तर आपल्या सगळं जे रूटीन आहे त्या रूटीन आपल्याला आधी सांभाळावं लागतं, त्यानंतर जाऊन थोडासा वेळ काढून आपल्याला व्हिडिओ क्रिएट करायचा असतो। बघणाऱ्यांना 4 मिनिटाचा व्हिडिओ दिसू शकतो, पण त्या 4 मिनिटाचा व्हिडिओ क्रिएट करण्यामागे क्रिएटर्सचं भरपूर त्याचं काहीतरी हे असतं, त्याचं रूटीन असतं। काय बोलायचं आहे व्हिडिओमध्ये ते त्याला आधी विचार करावा लागतो, थंबनेल बनवावं लागतं व्हिडिओ, म्हणजे हेही सोपं नाही आहे। माझं स्पष्ट असं म्हणणं आहे, यूट्यूब हे एकच क्षेत्र निवडण्याऐवजी तुम्ही अजून काही कौशल्य जर तुम्हाला शिकता येत असेल तर ते तुम्ही शिकावं असा माझा सल्ला आहे। सध्या मला तरी जमत नाही आहे मुलांच्याने बाहेर जाऊन काहीतरी दुसरंच काहीचं स्किल शिकणे वगैरे अजून काहीतरी, पण मीही विचार करते की आपण अजून काहीतरी स्किल अजूनही शिकली पाहिजे, जेणेकरून यूट्यूब हे क्षेत्र तर आहेच ज्यामध्ये मला काम करायचं आहे, त्यानंतर जाऊन मला अजूनही काहीतरी एक सोर्स हवा आहे की ज्यामध्ये मी काम करू शकेल। तर असं आहे की मला हेच म्हणायचं आहे की अजून कौशल्य तुम्हाला शिकावं लागणार आहे। फक्त यूट्यूबच्याच भरोशावर बसू नका। जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे। ठीक आहे, तुमच्याच्याने शक्यच नाही आहे अजून काही कौशल्य शिकणे वगैरे बाहेर जाऊन, आणि ऑप्शन म्हणून माझ्यासारखंच तुम्ही यूट्यूब निवडलं असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा। मग प्रयत्न तुमचे थांबवू नका।
जर तुम्हाला यूट्यूब क्षेत्रामध्ये काम करायचं आहेच तर प्रयत्न थांबवू नका आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. अजिबात निराश होऊ नका. बघा, निराश झालात ना तर नाही तुम्ही व्हिडिओज क्रिएट करू शकणार. दररोज तुम्हाला व्हिडिओज अपलोड करत राहायचे आहेत. जर तुमचे 50पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाले असतील तर लाईव्ह स्ट्रीम घ्यायला स्टार्ट करा आणि जमेल तेवढ्या लवकर तुमच्या चॅनलचं वॉच टाईम कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. कारण की मॉनिटायझेशन प्रोसेसच्या आधी जेवढे आपण व्हिडिओ टाकत असतो त्या व्हिडिओचा काही फायदा तुम्हाला जास्त होत नाही, काही अर्निंग होत नाही, 1 रुपयाही तुम्हाला त्यातून मिळत नाही. त्याचं जे काही ॲड वगैरे लागतात तुमच्या व्हिडिओला सगळं यूट्यूबकडे जात असतं. जेव्हा मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट होते म्हणजेच 1000 सबस्क्रायबर 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करून जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट करता आणि इलिजिबल होता यूट्यूब पार्टनर प्रोग्रामसाठी, तेव्हा तुम्हाला यूट्यूब थोडे पैसे यूट्यूबकडे जातात, थोडे तुमच्याकडे येतात. तर असं आहे, तेव्हा तुम्हाला अर्निंग व्हायला स्टार्ट होत असते, तोपर्यंत होत नाही. तर माझं तरी असं म्हणणं आहे की स्टार्टिंगला तुम्ही मॉनिटायझेशन प्रोसेससाठी जो वॉच टाईम लागतो किंवा व्ह्यूजद्वारे कंप्लीट करणार असाल शॉर्ट व्हिडिओद्वारे तर जे 10 मिलियन व्ह्यूज लागतात ते कंप्लीट करा किंवा मग 1 वर्षामध्ये 4000 घंटे कंप्लीट करा. काही कोणतं पण ऑप्शन चूज करा, पण आधी तुम्ही वॉच टाईम कंप्लीट करण्याकडे भर द्या. वॉच टाईम कंप्लीट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्ष संपून गेल्यानंतर जे समोरचं वर्ष चालू होतं आपलं, मागच्या वर्षीचे जे एक दिवसाचा जो वॉच टाईम आहे तो घटत जातो. तर यामुळे देखील आपण खूप असं निराश होऊन जातो. YT स्टुडिओ ओपन केलं की आपले घटत जाणारे जे घंटे आहे ते बघून आपल्याला अजूनच निराशाजनक वाटत असतं की आपण एवढे प्रयत्न करतोय पण YT स्टुडिओमध्ये वॉच टाईम वाढण्याऐवजी तो कमी होतोय. हे दृश्य तुम्हाला वर्ष संपून गेल्यानंतर बघायला मिळणार आहे. त्यामुळे शक्य असेल जेव्हा तुम्ही ट्राय करायला घेतलेला आहे की वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी तर वर्षभरातच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि जर नाही झालं वर्षभरामध्ये कंप्लीट करणं तुमच्याच्याने तर मग पुढील वर्षामध्ये अजून तुम्हाला मेहनत करत राहायची आहे. वॉच टाईम घटत चाललेला बघून निराश न होता व्हिडिओज टाकत राहा. जर तुम्ही संयम ठेवून प्रयत्न करू शकत असाल, निराश होणार नसाल आणि प्रयत्न सोडणार नसाल तर आणि तरच इथे तुम्ही काम करावं असं मला वाटतं. कारण की नवीन यूट्यूबर्ससाठी हे एवढं सोपं नाही आहे. जेवढं तुम्हाला सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. जेव्हा तुम्ही स्वतः वर्क कराल तेव्हाच तुम्हाला ही गोष्ट जाणीव होत असते. कारण की प्रत्येकाचाच कंटेंट एवढा काय हे नसतो, नॉर्मल आपले कंटेंट असतात. काय आपलं एवढा काय चांगल्या क्वालिटीचे आपले व्हिडिओज असतील, आपल्याला काही सुचत नाही. आपण नवीन असतो, आपल्याला काही माहीत नसतं की कसं आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहे, कोणत्या टॉपिकवर बनवायचे, काही माहीत नसतं आपल्याला. आपण फक्त इतरांचं बघून वगैरे किंवा चला आपणही करूया या दृष्टिकोनातून आपण स्टार्ट करत असतो. नवीन असतो, आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, थंबनेल कसं बनवायचं माहीत नसतं, कोणते टॉपिक निवडायचे ते माहीत नसतं. बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला सुरुवातीला माहीत नसतात. त्यामुळे सुरुवातीला तुमचे प्रयत्नच तुमच्यासोबत असतात. त्यामुळे जमेल ते प्रयत्न करत राहा. जे तुम्हाला क्रिएट करता येईल ते करत राहा. चांगल्या रीतीने जे क्रिएट करता येईल व्हिडिओ तो करत राहायचा, निराश नाही व्हायचं आहे आणि प्रयत्न करायचे. बघा, कोणाकोणाला एका महिन्यातही यश मिळतं आणि कोणाकोणाला 1-2 वर्ष देखील यश मिळत नाही. हेच यूट्यूबचं सत्य आहे. आणि मॉनिटायझेशन झालं म्हणजे दर महिन्याला पेमेंट येईल असंही नाही आहे बरं. मॉनिटायझेशन प्रोसेस झाल्यानंतर सुद्धा आपल्याला डॉलर्स कंप्लीट करावे लागतात. $100. ते $100 कंप्लीट करणं वाटतं तितकं तेही सोपं नाही आहे. तर ते कंप्लीट झाल्यानंतर तर पहिली पेमेंट येईल. म्हणजे कोणाकोणाला मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी 1 वर्ष लागतं, डॉलर्स कंप्लीट करण्यासाठी 1 वर्ष लागतं. त्यानंतर पहिली पेमेंट येते आणि नंतर दुसऱ्या पेमेंटसाठी अजून वर्षभर मेहनत करावी लागतात. आता $100 म्हणजे $1 म्हणजे 90 रुपये. तुम्ही विचार करू शकता की किती पैसे आपल्याला मिळणार आहे आणि मेहनत किती आहे. त्यामुळे हा विचार तुम्हीच करा. $1 म्हणजे 90 रुपये. असे $100 तुम्हाला महिन्याला कंप्लीट करावे लागतात. नाही महिन्याला तुमच्याच्याने कंप्लीट करणं झालं तर 5-6 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर तुमची पेमेंट होऊ शकते. जेव्हा जमा होतील तेव्हा. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला व्हिडिओज टाकायचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. जर तुम्हाला खरंच वर्क करायचं असेल आणि तुम्हाला खरंच करू शकत असाल तर आणि तरच तुम्ही इथे टिकून राहा. नाहीतर ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रयत्न करत राहा आणि अजून दुसरं काही कौशल्य जर शिकता येत असेल तेही तुम्ही शिका, ज्यातून तुम्ही इन्कम जनरेट करू शकत असाल. असं काही कौशल्य तुम्ही शिकू शकता. तर माझं हेच म्हणणं आहे की यूट्यूब हे एकच क्षेत्र न निवडता अजूनही त्याला
जोडून अजूनही काहीतरी तुम्हाला करायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे, शिकण्याकडे भर द्या, काहीतरी अजून कला किंवा एखादी प्रायव्हेट जॉब करू शकता किंवा जे तुमच्याकडे कौशल्य आहे, जे तुम्ही करू शकता ते तुम्ही करायचं आहे. हाच सल्ला मला तुम्हाला द्यायचा आहे. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तुम्हाला माझे हे जे व्हिडिओज आहेत थोडे जरी प्रेरणादायी वाटत असतील, काही जरी शिकायला मिळालं असेल, प्रेरणा मिळाली असेल तर नक्की मला सांगत जा, जेणेकरून मलाही कळेल की आपण आपले अनुभव शेअर केले पाहिजे, जेणेकरून कोणाला तरी त्याची प्रेरणा मिळणार आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.